शिवसेना संपर्क प्रमुख चंद्रकांत रघुवंशी विधान परिषदेवर, नंदुरबारात आनंदोत्सव, ढोल ताशांचा गजर, फटाक्यांची आतिषबाजी। नंदुरबार शिवसेनेचे संपर्क प्रमुख चंद्रकांत रघुवंशी यांना विधान परिषदेसाठी उमेदवारी मिळाल्यानंतर नंदुरबारात समर्थकांनी ढोल ताशांच्या गजरात, फटाक्यांची आतिषबाजी आणि एकमेकांना पेढे भरवून जल्लोष केला। त्यानंतर कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। शिवसेना संपर्क प्रमुख चंद्रकांत रघुवंशी विधान परिषदेसाठी प्रबळ दावेदार होते। गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी तत्कालीन मुख्यमंत्री, पक्षाचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धडगावच्या प्रचार सभेत चंद्रकांत रघुवंशी यांना आमदार करण्याचे जाहीर केले होते। दरम्यान विधान परिषद सदस्य आमशा पाडवी विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यामुळे ही ती जागा रिक्त झाली होती। 3 आठवड्यापूर्वीच विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला। त्यात शिवसेनेच्या वाट्याला एक जागा होती। या जागेसाठी अनेक जण इच्छुक होते। शेवटी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी संपर्क प्रमुख चंद्रकांत रघुवंशींना उमेदवारी दिली। सोमवारी सकाळी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नंदुरबारात सेना भवन परिसरात समर्थकांनी जल्लोष साजरा केला। सकाळी 11 वाजता सर्व कार्यकर्ते पदाधिकारी जमा झाल्यानंतर सेना भवन परिसरात ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतिषबाजी करण्यात आली। त्याचप्रमाणे शिवसैनिकांनी एकमेकांना पेढा भरविला। जिल्हा प्रमुख ॲडव्होकेट राम रघुवंशी, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष वकील पाटील, शेतकी संघाचे अध्यक्ष बी.के. पाटील, माजी नगरसेवक यशवर्धन रघुवंशी, माजी सभापती कैलास पाटील, तालुका अध्यक्ष डॉक्टर सयाजीराव मोरे, माजी जिल्हा परिषद सदस्य देवमन पवार, किरण रघुवंशी, कुणाल वसावे, गजेंद्र शिंपी, रवींद्र पवार, पत्रकार हिरालाल चौधरी, किशोर पाटील, नवीन बिर्ला, मोहित सिंग राजपूत, जगन माळी, किरण चौधरी, विजय माळी यांनी जल्लोषात सहभाग घेतला। लोकशाही हक्क न्यूज चॅनलसाठी प्रदीप चौधरी, संचालक, नवापूर। आज फक्त भैयासाहेब आमदार नाही तर नंदुरबारचा प्रत्येक शिवसैनिक, जिल्ह्याचा प्रत्येक शिवसैनिक आज आमदार झालेला आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। एकनाथ शिंदे साहेबांनी जो शब्द दिला तो आज त्यांनी पूर्ण केला। जाहीरपणे 20,000 लोकांच्या समोर सांगणारा माणूस होता एकनाथ शिंदे साहेब होते की मी तुम्हाला आमदार करेल, आणि तो शब्द साहेबांनी आज पूर्ण केला। म्हणून नंदुरबार जिल्ह्याच्या वतीने आणि शिवसेनेच्या वतीने मी साहेबांचं मनापासून आभार व्यक्त करतो। मी साहेबांना एकच सांगतो की हा भगवा झेंडा हा शिवरायांचा भगवा झेंडा आहे, हा शिवसेनेचा भगवा झेंडा आहे। हा जिल्ह्याच्या शिवसैनिकांनी आता हातात घेतलाय तर तो खाली पडणार नाही, तो सातत्याने आसमानात फडकत राहील असं वचन मी जिल्ह्याच्या शिवसेनेच्या वतीने आपल्याला देतो। धन्यवाद।